एका सुंदर गावाच्या बाहेर एक काळा-पांढरा कुत्रा राहत होता. तो खूप लोभी होता. त्याच्याकडे जेवढं असेल त्यात तो कधीच समाधानी नसायचा. नेहमीच त्याला आणखी जास्त हवं असायचं. एके दिवशी सकाळी तो गावात फिरत होता. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक मोठं चविष्ट हाड दिसलं. कुत्रा फार आनंदी झाला. त्याने ते हाड पटकन उचललं आणि म्हणाला, "आज माझं पोट भरून जेवण होणार." ते हाड सुरक्षित जागी खायचं म्हणून तो नदीकडे निघाला. नदीवर एक लाकडी पूल होता. कुत्रा पुलावरून चालू लागला. तेवढ्यात त्याची नजर खाली नदीच्या पाण्याकडे गेली. पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण त्याला वाटलं की तो दुसराच कुत्रा आहे आणि त्या दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात त्याला आपल्या हाडापेक्षा मोठं हाड दिसत होतं. कुत्र्याच्या मनात लोभ आला. तो विचार करू लागला, माझ्याजवळ एकच हाड आहे, पण त्याच्याकडे 2 हाडांसारखं मोठं हाड आहे. ते हाड जर मला मिळालं तर मी अजून सुखी होईन. हा विचार करताच तो स्वतःचा हाड विसरला. तो जोरात भुंकला. जसा तो भुंकला तसंच त्याच्या तोंडातील हाड थेट नदीत पडलं आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलं. कुत्रा घाबरून इकडे-तिकडे पाहू लागला. नदीत उतरून पाहिलं पण हाड मिळालंच नाही. तेव्हा त्याला समजलं की पाण्यात दिसणारा कुत्रा खरा नव्हता. ते तर स्वतःचंच प्रतिबिंब होतं. आता त्याच्याकडे एकही हाड उरलं नव्हतं. तो खूप दुःखी झाला आणि म्हणाला, माझ्या लोभामुळे मी जे होतं तेही गमावलं. त्या दिवसानंतर कुत्रा बदलला. तो जे मिळेल त्यात समाधान मानू लागला आणि लोभ सोडून दिला. अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.